तर आजपासून राज्यातल्या शाळा सुरू झाल्यात आणि राज्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये एक मोठा उत्साह पाहायला मिळाला। याच पार्श्वभूमीवर पनवेलच्या वहाड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं। नव्या शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामधल्या ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशोत्सव पार पडला। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्यामधल्या मावळ इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि चिमुकल्यांचा उत्साह वाढवला। शैक्षणिक साधनं वापरायची मला तर खूप छान वाटलं, कारण हा दिवस म्हणजे लहानपणापासून आपण वेगवेगळ्या स्वरूपात बघत असतो। मला मुलांचं स्वागत करण्याची सवय अनेक वर्षापासून आहे, कारण मी एक शैक्षणिक संस्था पाहत होते, त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो। काही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची पहिली पायरी आजपासून सुरू होते आणि ती अत्यंत महत्त्वाची असते आणि तिला अशा प्रकारचं स्वागत जर मिळालं तर आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारे प्रगती करणारच आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, असं मला वाटतं। अशा प्रकारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। आज सुट्टीनंतर शाळेची घंटा पहिल्यांदा वाजली। पहिला दिवस आहे शाळेचा आणि त्यामुळे सकाळच्या सत्रातल्या शाळा, दुपारच्या सत्रातल्या शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत आणि प्रवेशोत्सव अशा पद्धतीनं आजचा दिवस साजरा होतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे गुलाबाचं फूल दिलं, त्यांच्या डोक्यावर एक मुकुट ठेवला आणि असं उत्साहात स्वागत आज मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं केलं।